नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर आज आपण बृहत मुंबई महानगरपालिका भरतीच्या निकालाबाबत चर्चा करणार आहोत. मग ते तुमचं नॉर्मलायझेशन असो, ऑप्टिंग आउट असो, जागा असो, कट ऑफ असो, तर यावर विविध प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत. त्याची देखील आपण माहिती पाहू. सर्वात प्रथम पहा मित्रांनो, जर मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असेल, तर ते कितव्या रँकवर आहे, कशावर आहे, त्यांच्याकडून जी लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली, त्यामध्ये काही असा ऑर्डर त्यांनी लावलेला नाही, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर. तरी देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्यावर आपण टेलिग्राम ग्रुपमध्ये एक पी-डी-एफ अपलोड केलेली आहे. त्या पी-डी-एफमध्ये तुम्हाला डिसेंडिंग म्हणजे उतरत्या क्रमाने या ठिकाणी नावे मिळून जातील. म्हणजे जेणेकरून तुमचा रँक कितवा आहे आणि तुम्हाला किती मार्क्स आहेत याची कल्पना कळून जाईल. सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे निवड आपली होणार आहे किंवा नाही हे कशावरून ठरणार आहे? तर हे ठरणार आहे जागेवरून. जागा किती आहेत त्यावरच तुमची निवड होईल किंवा नाही याची तुम्ही कल्पना करू शकता. तर जागा जर तुम्ही पाहिल्या एकूण भरावयाच्या तर त्या आहेत 1846. पण ह्या संपूर्ण जागा सर्वांसाठी आहेत का? तर नाही. त्यांची विभागणी केलेली आहे विविध कॅटेगरीजमध्ये. आणि कॅटेगरीमध्येच विभागणी झालेली नसून इथे त्यांची समांतर आरक्षणामध्ये देखील विभागणी झालेली आहे. त्यामुळे ओपनच्या जर जागा तुम्ही पाहिल्या सर्वसाधारणसाठी तर त्या आहेत 167. महिलांसाठी पाहिल्या तर 152. हा जो आहे तो ओपनचा कॉलम आहे. सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त इत्यादींसाठी जागा आहेत ओपनच्या. त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग अशा ज्या आहेत अनेक इकडे समांतर आरक्षणाच्या कॅटेगरी आणि इथे प्रवर्ग जे आहे ते त्यांनी मेन्शन केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता की तुमच्या कॅटेगरीसाठी आणि समांतर आरक्षणामध्ये जागा किती आहेत आणि जेवढ्या जागा असतील तेवढ्याच उमेदवारांची निवड या ठिकाणी केल्या जाईल. आता पहा मित्रांनो, काही जण बोलताय की कट ऑफ हा कमी लागणार आहे. 160 ते 165 च्या जवळपास लागेल. पण जर तुम्ही ती लिस्ट म्हणजे मेरिट लिस्ट व्यवस्थित एनालिसिस केली, तर तुमच्या असं लक्षात येणार आहे की 300 प्लस कॅन्डिडेट म्हणजे किती? 300 प्लस कॅन्डिडेट हे 180 प्लस आहे. आता 180 पेक्षा जास्त मार्क जर 300 कॅन्डिडेटला आहेत आणि ओपनच्या मेलच्या जर जागा पाहिल्या तुम्ही सर्वसाधारणच्या तर 167 जागा आहेत. मेलच्या नाही म्हणत आपण त्याला, सर्वसाधारण म्हणू. आणि महिला आहेत 152. तर फक्त या ठिकाणी सर्वसाधारणचा विचार आपण केला तर जागा आहेत 167 आणि इथे जर मेरिट लिस्ट पाहिली तर 300 पेक्षा जास्त उमेदवार हे 180 पेक्षा जास्त आहेत. आता यावरून तुम्ही कसं सांगू शकता की ओपनचा कट ऑफ हा फक्त 160 लागणार आहे किंवा 165 लागणार आहे? त्यामुळे इथे जो काही निकाल आहे तो बी-एम-सीद्वारे तर प्रसिद्ध केला जाणारच आहे. पण कट ऑफ हा कमी लागेल असं आपण आत्ता तरी अंदाज लावू शकत नाही. कारण की ह्या ज्या जागा आहेत त्या आपल्याला सांगतात स्पष्टरित्या की किती उमेदवार घेतल्या जातील आणि मेरिट लिस्ट जी आहे तीही आपल्याला सांगते की कितीवर कट ऑफ लागू शकतो. आता जाऊया आपण आपल्या मेरिट लिस्टकडे. कारण की मेरिट लिस्टबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आणि त्यांच्या नाराजीचं मूळ कारण आहे ते म्हणजे नॉर्मलायझेशन. आणि अशातच काही उमेदवारांचं हे म्हणणं आहे की ज्या कॅन्डिडेटची निवड इतर ठिकाणी झालेली असेल त्यांना यामधून ऑप्टिंग आउटचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. तर ज्या विद्यार्थ्यांची निवड ऑलरेडी दुसरीकडे झालेली आहे त्या विद्यार्थ्यांनी जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गैरहजेरी लावल्यास इतर उमेदवारांना सुद्धा संधी मिळू शकते. त्यासाठी ऑप्टिंग आउटचा पर्याय द्यावाच असं आपण त्यांना फोर्स वगैरे नाही करू शकत. पण इथे पर्याय उपलब्ध आहेत की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका. ज्यांची निवड दुसरीकडे झालेली आहे ते म्हणजे ते जर डी-व्हीला गेले नाहीत तर इतर उमेदवारांना सुद्धा संधी मिळू शकते. सुरुवातीला लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची तात्पुरती निवड यादी आणि कागदपत्रे पडताळणीसाठी जे काही उमेदवार गैरहजर राहतील त्यांना त्या भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. अगोदर त्यांना संधी देण्यात येतील आणि त्या संधी संपल्यानंतर ते ऑटोमॅटिक त्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडतील. ज्यांची इतर ठिकाणी निवड झालेली आहे त्यांच्यासाठी आपण बोलतोय. ते जर डी-व्हीला गैरहजर राहिले तर त्यांची या भरती प्रक्रियेतून या ठिकाणी त्यांना बाद ठरवण्यात येईल आणि आणखी उमेदवारांना संधी देण्यात येईल. त्यामुळे काय होईल की जे उमेदवार वेटिंग लिस्टवर आहेत किंवा खाली मेरिट लिस्टमध्ये खालच्या स्थानावर जे गेलेले आहेत टॉपरपेक्षा त्यांना सुद्धा इथे संधी मिळू शकते आणि जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार सुद्धा यामधून मिळू शकतो. आता जाऊया आपण मेरिट लिस्टकडे. इथे पहा मित्रांनो, जर तुम्ही मेरिट लिस्टचा विचार केला तर ॲक्चुअल मार्क्स जे आहेत किंवा रॉ स्कोर जो आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे. रॉ स्कोर होता 168 आणि वाढून स्कोर झालेला आहे 197. इथे रॉ स्कोर होता 162 आणि तो झालेला आहे 197. इथे होता 176, तो झालेला आहे 194. म्हणजे इथे जर तुम्ही 162 ते 197 चा प्रवास पाहिला, तर आपल्याला 35 मार्कांची वाढ झालेली दिसते. किती मार्क्स वाढले नॉर्मलायझेशनने? 35. आता काही जण सांगतात, की शिफ्ट जास्त होत्या किंवा शिफ्ट कठीण होती. हे त्याचं कारण आहे. आता नेमकं कारण काय? ते तर आपण ॲक्चुअलरित्या काढू शकत नाही. त्यांनी सूत्र वगैरे सांगितलेलं आहे. नंतर पूर्ण माहिती त्यांनी दिली आपल्याला, की कशा पद्धतीने आम्ही सूत्र लावली, कशा पद्धतीने मार्क्स वाढलेले आहेत, कशा पद्धतीने 0.1% जे टॉपर आहेत त्यांचा आम्ही स्कोर काढला. 0.1% म्हणजे अंदाज तुम्ही लावू शकता, की 4,000 मुलं जर एका
शिफ्टमध्ये बसत आहेत, तर 0.1% होतो फक्त 4 विद्यार्थी. म्हणजे 0.1% त्यांनी 4 विद्यार्थ्यांचा स्कोर जो काही आहे, तो त्यांनी त्या ठिकाणी ग्राह्य धरलेला आहे आणि त्यावरून नंतर त्यांची प्रोसेस पूर्ण केली. तर इथे पहा, जी काही प्रोसेस आहे त्याबद्दल आपल्याला बोलायची गरज नाही. ती तर गेल्या काही भरत्यांमध्ये सुरू आहे. महत्त्वाचं असं आहे, की 35 मार्कांपर्यंतची वाढ झाली आणि जर तुम्ही खाली-खाली स्क्रोल केलं, तर तुम्हाला खाली असं दिसेल, की विद्यार्थ्यांचे 20 ते 25 मार्क्ससुद्धा कमी झालेले आहेत. किती मार्क्स कमी झाले? 25 मार्कांपर्यंतचे मार्क्स कमी झालेले आहेत आणि 35 मार्कांची वाढसुद्धा झालेली आहे. याचा जर तुम्ही विचार केला, तर एखाद्या विद्यार्थ्याला फॉर एक्झाम्पल 100 मार्क्स असतील आणि त्याचे जर 35 मार्क वाढले, तर तो गेला 135 वर आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला 100 मार्क्स असतील, त्याचे जर 25 मार्क्स कमी झाले, तर तो कितीवर येणार आहे? तो या ठिकाणी येणार आहे 75 वर आणि या दोघांचा डिफरन्स जर तुम्ही काढला, तर डिफरन्स किती होता आपला 60च्या जवळपास डिफरन्स होऊन राहिला. किती डिफरन्स होत आहे? 60 मार्कांचा. म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांमधला डिफरन्स हा नॉर्मलायझेशनमुळे 60 मार्कांचा झाला. 60 मार्कांचा डिफरन्स म्हणजे एकतर 200 मार्कांचाच पेपर आहे आणि त्यामध्ये जर दोघांमधला डिफरन्स हा 60 मार्कांचा होत असेल, तर नॉर्मलायझेशन किती खतरनाक आहे याचा अंदाज तुम्हाला यावरून येईल. आता असं म्हणणं नाही की ज्यांचे मार्क्स वाढले त्यांचे कशामुळे वाढले, का वाढले, शिफ्ट कठीण होती, जास्त शिफ्ट होत्या आणि ज्यांचे कमी झाले त्यांना ईझी पेपर आला होता. तर अशातला जो प्रकार आहे, जो काही आहे तो, या ठिकाणी एम-पी-एस-सी जेव्हा पेपर घेते, तेव्हा आपल्याला दिसून येते, की 1 ते 1.5 लाख मुलांचा पेपर ॲट अ टाईम घेतला जातो. ॲट अ टाईम एकाच वेळी एकच प्रश्नपत्रिका सर्व विद्यार्थ्यांसाठी असते. त्यामध्ये शक्यतोवर चुका होत नाही. बऱ्याचदा चुका काही निघतात, ते प्रश्न रद्द केल्या जातात, पण ते सर्वांचे प्रश्न रद्द होऊन जातात. म्हणजे एका वेळेस एकाच शिफ्टमध्ये जर परीक्षा झाली, तर सर्व विद्यार्थी हे समान आहेत. पण इथे मात्र तसं होत नाही. इथे ऑनलाईन परीक्षेमध्ये एम-पी-एस-सी मार्फत आपल्याला माहीत आहे 375, 475 म्हणजे ₹500 च्या आतमध्ये फी घेतली जाते. इथे आपण ₹1000 फी भरत आहोत आणि जवळपास जेवढ्या काही शिफ्ट आहेत, म्हणजे 10 असो, 12 असो, 15 शिफ्ट असो, त्या सर्वांची प्रश्नपत्रिका वेगळी. नंतर त्या सर्वांचं नॉर्मलायझेशन वेगळं. प्रत्येकाला म्हणजे शिफ्ट वाईज जर वेगवेगळे कॅन्डिडेट असले, तर प्रत्येकाला येणारे प्रश्न वेगळे. या ठिकाणी हा जो आहे, संपूर्ण आपल्याला गोंधळा टाइप विद्यार्थ्यांना असं वाटतं. त्यामुळेच विद्यार्थी याच्यावर नाराज आहेत, की नॉर्मलायझेशन एवढ्या मार्कांचं कसं झालं? आता ज्यांचे मार्क्स वाढले, ते तर आनंदी आहेत, पण ज्यांचे मार्क्स कमी झाले, ते या ठिकाणी नाराज आहेत. तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला आलेल्या आहेत. यापूर्वी आपण व्हिडिओ तयार केला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सांगितलं, की असे 30-30 मार्क जर वाढत असतील, तर हा पूर्ण गोंधळ आहे. तर ॲक्चुअलमध्ये हे काय आहे, हे आपल्याला टी-सी-एस शिवाय कोणीही सांगू शकत नाही. त्यांनी त्यांचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे, जेणेकरून आपण ऑब्जेक्शन घेऊ नये. म्हणून त्यांनी सर्व शिफ्ट सांगितलेलं आहे. सर्व शिफ्टचा रॉ स्कोर वगैरे काय आहे, ते संपूर्ण त्यांनी माहिती हे रिझल्टच्या पहिल्या पानावरच दिलेली आहे आणि नॉर्मलायझेशनचं सूत्रसुद्धा देऊन एक्सप्लेनसुद्धा केलेलं आहे, की अशा-अशा पद्धतीने आम्ही नॉर्मलायझेशन करत आहोत. आता यामध्ये चुकी कोणाची? ज्यांचे मार्क्स वाढले त्यांची, ज्यांचे कमी झाले त्यांची, पेपर घेत आहेत त्यांची, की ऑनलाईन परीक्षा ठेवलेली आहे त्यामुळे सरकारची. तर इथे विविध प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे तुमचं मत याच्यावर काय आहे? आणि राहिला प्रश्न कट ऑफचा, तर कट ऑफ हा ओपन कॅटेगरीचा तरी 180 प्लस जाईल अशी आशा आहे. काही जण 160, 165 सांगतायत. पण तुम्ही ते व्यवस्थितरित्या ॲनालिसिस करू शकता. मेरिट लिस्ट तुमच्या समोर आहेत. जागा देखील तुमच्या समोर आहेत. जागा किती आहेत तुमच्या कॅटेगरीच्या? तुम्ही ज्या प्रवर्गात बसता म्हणजे सर्वसाधारणमध्ये की प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक त्याच्या ॲक्चुअल जागा किती आहेत आणि मेरिट लिस्टमध्ये तुमची रँक किती आहे, तुमचा स्कोर किती आहे, हे जर तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस केलं, तर तुम्हाला स्वतः तुमचा अंदाज येऊन जाईल की तुमची निवड होणार आहे किंवा नाही होणार आहे. यानंतर आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत, की कोणकोणती कागदपत्रे महत्त्वाची आहेत. पण ते पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.